म्हसळा तालुक्यातील सकलप गावाच्या हद्दीमध्ये पुन्हा एकदा ओव्हरलोड बॉक्साईड वाहतूक करणारा ट्रेलर मुख्य रस्त्यावर पलटी होऊन अपघात झाल्याची घटना आज सकाळी 10च्या सुमारास घडली। या अपघातामध्ये पुण्यावरून श्रीवर्धन येथे फिरण्यासाठी आलेले 4 पर्यटक आणि एक लहान मुलगी थोडक्यात बचावले। श्रीवर्धन तालुक्यातील कारिवणे आणि मेघरा येथे मोठ्या प्रमाणात 2 माजी तालुका प्रमुख यांच्या आशीर्वादाने बॉक्साईडचे उत्खनन सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। मायनिंगच्या साईडवरून डंपर आणि ट्रेलर मध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट वजनाचे बॉक्साईड ओव्हरलोड करून पाठवले जाते। या ओव्हरलोड वाहतुकीमुळे सकलप हद्दीत अनेक अपघात झाले असून काहींना तर आपले प्राण गमवावे लागत आहेत। श्रीवर्धन तालुक्यातील बॉक्साईडच्या बेकायदेशीर व्यवसायाकडे महसूल विभाग आर्थिक दुर्लक्ष करीत असून बॉक्साईडच्या ओव्हरलोड वाहतुकीसाठी श्रीवर्धन तालुक्यातील एक माजी सभापती ट्रान्सपोर्टच्या नावाखाली आरटीओला प्रत्येक गाडी मागे 5,000 रुपये हप्ता पोच करत असल्याचा गंभीर आरोप मनसेचे माजी तालुका अध्यक्ष सौरभ गोरेगावकर यांनी केलाय। तालुक्यातील मेघरा आणि कारिवणे येथील बॉक्साईड वाहतूक मोठ्या प्रमाणात म्हसा तालुक्यातून होत आहे। त्या राष्ट्रीय महामार्गाला परवानगी 25 टन असताना पण म्हसा तालुक्यातील श्रीवर्धन रस्ता हा राज्य महामार्ग असताना तिथं 16 टनची परवानगी आहे, तरी पण या मार्गावर 16 टायर ते 12 टायर अवैध वाहतूक ओव्हरलोड वाहतूक चालू आहे। त्यामुळं अनेक वेळा या महामार्गावर ॲक्सिडेंट होतात। बाह्य वळण आणि वळणाच्या रस्त्याला भरपूर या लोकांचा त्रास आहे। तर आम्ही स्थानिक म्हणून एक विनंती करतो या सरकारला की आरटीओ आणि